हॅलो, नमस्कार. तर आज ना आपण गाऊनची कटिंग बघणार आहोत. डायरेक्ट कपड्यावरती मी तुम्हाला दाखवते गाऊनची कटिंग. तर हे बघा, हा 4 फोल्डचा कपडा आहे. हा कट पीसमध्ये येतो 3 मीटरचा. तर पहिल्यांदा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की गाऊन कसा कट करायचा. तुम्ही घरच्या घरी गाऊन कट करून शिवून वापरू शकता. बाहेर बाजारात बघायला गेलं तर 300-400च्या आसपास गाऊन मिळतातच. तर इथे आहे ना मी हातघडी 10ची घेतलेली आहे आणि हात उंची 5 घेतलेली आहे. तर पहिल्यांदा मी हात कट करून घेणार आहे आणि नंतर मग आपण बाकीचा गाऊन कट करणार आहोत. तर ह्याचा हात घेर आहे 6 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊन हे बघा, या पद्धतीने आपण हाताचा आकार देऊन घ्यायचा आहे. कारण हा गाऊन आपण जे वापरतो ते लूज असतात, त्यामुळे ह्याला एकच आकार हाताला दिला तरी चालतो. कारण ते काही ब्लाऊजसारखं फिटिंगला नसतात गाऊन. त्यामुळे मी हा बाहेरून एकच आकार दिला आहे आणि या पद्धतीने आपण हे हात कट करून घेतलेले आहेत. आता हे गाऊनचे दोन्ही पीस आपण मध्ये कट करून वेगळे करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे गाऊनचे पीस वेगळे करून घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने आपले हे गाऊनचे पीस दोन्ही वेगळे करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग कट करणार आहोत. तर हे बघा, व्यवस्थित त्याची घडी घालून घ्यायची. आता मी हा 36 साईजचा गाऊन कट करते. तर ह्याच्यासाठी मी मागच्या गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतले आणि शोल्डर आहे 7 इंच. तर हे बघा, गळ्याची उंची पण मी 2.5 इंचच घेतले. जास्त पाठीमागचा गळा घेतलेला नाही आहे. गाऊनला जास्त करून असं बंद गळेच असतात, काय मोठे गळे नसतात. आणि जेवढं आपण शोल्डर घेतो ना तेवढंच मुंड्याला माप टाकायचं आहे. म्हणजे 7 इंच आपण शोल्डर घेतलं तेवढाच 7 इंचाचा आपण मुंडा टाकलेला आहे. आणि आता आपण 36 साईजचा गाऊन शिवणार आहोत. त्यासाठी मी 11 इंचाची घडी आणि पुढे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर या पद्धतीने हे असं मुंड्याला शेप देऊन घ्यायचं. 1-1.5 इंचाचा मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना एक 15 इंचापर्यंत तुम्ही अंदाजे घेऊ शकता किंवा तुम्ही टेप लावून घ्या आणि थोडा कर्व आकारात त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गाऊनचा पीस कट करून घ्यायचा आहे. इथे दिसत नसेल तुम्हाला व्यवस्थित कदाचित. या पद्धतीने आपला पाठीमागचा भाग कट झाला आहे आणि आता हे आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. तर हे मी पुढच्या भागाचं कटिंग पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला कपड्यावर पण कसं आपण मार्क करून घेऊ शकतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता आधी मी हे पेपर ठेवून मार्क करून घेते. तर या पद्धतीने हे असं मार्क करून घ्यायचं आहे. आता हा आपला खालचा घेराचा भाग आहे. तर आपण घेराचा भाग घेताना याला 3 इंच पुढे एक्स्ट्रा सोडायचं आहे, ते चुण्यांसाठी. कारण हा प्लेन गाऊन नाही आहे, तर ह्याला हा आपण चुनीचा गाऊन शिवणार आहे. तर हे बघा, 3 इंचाचं पुढे 3 इंच एवढं एक्स्ट्रा सोडायचं आणि त्याच्या पुढे हा पेपर असा ठेवायचा आणि हे याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मधली पट्टी जादाची उरलेली आहे बघा. काय जणांना काय होतं, उंची जास्त असेल ना तर कपडा एखाद्या वेळेस कमी पडतो. त्यासाठी हे असं वरती एक अर्धा इंच, पाऊण इंच तुम्हाला जसं शिलाई मार्जिनमध्ये घ्यायचं आहे तसं ते तुम्ही घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे मी दाखवते तुम्हाला पुढच्या भागाचं. तर 2.25 आपली गळा रुंदी होती. 6 इंचाचा पुढचा गळा आहे आणि त्याला आपण पंचकोनी आकार देणार आहोत. तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेऊन त्रिकोणी अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे. हा आपला पंचकोनी गळा तयार झाला आहे आणि मुंडा आपला ह्याचा 7 इंचाचा आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि पुढे हा बॉक्स आखून घेते आहे.
आणि आपली घडी 11ची होती आणि पुढे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलंच होतं. तर इथे मी हे बघा मुंड्याला पण अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हा योकचा गाऊन आहे, त्यासाठी मी हा योक 11 इंचावर घेतलेला आहे आणि हा पूर्ण नाही आहे तर हाफ योक आहे. त्यासाठी मुंड्यातून आकार द्यायचा आहे त्याला. आणि हे बघा या पद्धतीने आपण असा हा त्याला मुंड्यातनं आकार दिलेला आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गाऊन हे जर कटिंग तुम्हाला पेपरवर जर बघायचं असेल कसं कटिंग करायचं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण हे पेपरवरती कटिंग पेपर कटिंगने आपलं काम सोपं होतं. कारण कसं पेपर कटिंग करून ठेवलेले असले तर आपल्याला इमर्जन्सीला पटकन उपयोगाला येतात. हा तुम्हाला घरबसल्या व्यवसायही होऊ शकतो गाऊन कटिंग आणि स्टिचिंगचा. फार काही ह्याच्यात किचकट काम नाही आहे. फक्त थोडं लक्ष देऊन 1-2दा तुम्ही बघितलं स्वतः शिवलात तर तुम्हाला एक अंदाज येईल आणि तुम्ही हा घर बसल्या व्यवसायही करू शकता. महिलांसाठी हा एक उत्तम व्यवसायासाठी पर्याय आहे. तर हे बघा या पद्धतीने आता आपलं हा पुढच्या भागाचं पण कटिंग झालेलं आहे. हे एक्स्ट्राचं होतं कापड ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि ह्याचा जो मध्य आहे त्याच्यावर मी कट मारून घेणार आहे. तो कट कशासाठी तर आपण ज्या 3 इंचाचा भाग सोडलेला होता चुडांसाठी तो सेंटरला यावा यासाठी तो कट मारून घ्यायचा आहे. तर हे बघा अगदी 5 मिनटात आपला गाऊन कट करून झालेला आहे. ह्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ पुढचा असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.